हाय मित्रांनो, माझं नाव आहे अमर. माझं नाव आहे गार्गी. आजपासून आम्ही चालू करत आहोत नवीन फूड ब्लॉग. आम्ही आमच्या चॅनलचं नाव असणार आहे कुक विथ गार्गी. तर आमच्या गार्गीला आवडतं चंपारण चिकन. तर चला 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 आपण बनवूया चंपारण चिकन. हाईट तर पोचत नाही, त्यासाठी आम्ही घेतलाय स्टूल. चला आता बघूया चंपारण चिकनला काय काय सामग्री लागते ते. तर आपण घेतला आहे अर्धा किलो चिकन. त्यामध्ये आता काही गरम मसाले. तर गरम मसाल्यामध्ये 2 वेलची, एक काळी वेलची, 2 तेजपत्ता. तर आम्ही तिघांचं जेवण बनवतोय, त्यासाठी आम्ही घेतली आहे एकच हिरवी मिरची, कारण की आमच्या गार्गीला तिखट चालत नाही. तर चला, त्यानंतर घेतली एक दालचिनी, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरी. आता याला आमच्याकडे बोलतात दगडी फूल. आता तुमच्या भाषेत काय बोलतात ते आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. आणि त्याचप्रमाणे आम्ही घेतला आहे जेवढं चिकन तेवढाच कांदा, थोडी कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, थोडे जिरे, लाल चटणी, चणा मसाला आणि हळद. चला आता बघूया कसे बनवतात. पण ज्याच्यामध्ये चिकन बनवणार आहोत ते आहे हंडी. सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करूया. हे आहे ओके. सर्वात आधी आपण घेऊया मिठाच्या पाण्याचं स्वच्छ चिकन. आणि नंतर घ्यायचंय कांदा. पूर्ण टाकू का? थोडा आपण चिकन घेतलंय, तेवढा कांदा घेतलाय. चला, आपलं चिकन तर मॅरिनेट झालंय, तर आपण बघायला घेऊया सगळ्या पाण्यासाठी हंडी. चला आपण टाकणार आहोत तेल. फिरून घेऊया जेणेकरून कुठे तेल लागायचे राहणार नाही. आपलं तेल आणि हंडी बऱ्यापैकी गरम झाली आहे. गरम होईस्तोवर गॅसची फ्लेम हाय वर ठेवा, जेणेकरून मटण आणि तेल लवकर गरम होईल. सर्वात आधी आपण टाकूया जिरं. आणि त्याच्यानंतर टाकूया आणि मसाला टाकणार आहोत. या ह्याच्यात आपण मसाले टाकले. थोडा असा आपण मिक्स करून घेऊया. जळू द्यायचे नाही हा मसाले. आता मला काका टाकतोय मॅरिनेट केलेलं चिकन. वा, काय सुगंध येतोय. आता गॅस आपण मिडियम केला आहे आणि 15 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि नंतर बघून घ्यायचं. लसूण आता आपण 15 मिनिटांनी चिकन वर आहोत. सोबतच बनतायत गरम गरम चपात्या. आता आपलं चंपारंडीचं चिकन रेडी झालंय, तर आपण थोडेसे टेस्ट करून बघू.